बँकेतून आज फक्त ज्येष्ठ नागरिकांना नोटा बदलून मिळणार आहेत। इंडियन बँक असोसिएशनने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँक ऑफिसची कामं रखडली असून मूळ ग्राहकांकडे देखील दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे आजचा दिवस ज्येष्ठ नागरिक वगळता कुणालाही नोटा बदलून न देण्याचा निर्णय इंडियन बँक असोसिएशनने घेतलाय। त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या बँकिंगच्या कामांसाठी तुम्ही तुमचं खातं असलेल्या बँक शाखेत नक्की जाऊ शकता। Tomorrow we'll spend trying to update our works and do the works in relation to our own customers. So basically what we are saying is that tomorrow no exchanges except for senior citizens, and the work time that we have tomorrow we'll be using for meeting the needs of our own customers. जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा बदलून देण्याचा निर्णय रद्द होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र आपल्याकडील ज्या जुन्या नोटा आहेत त्या नोटा तुम्ही बँकेत जमा करू शकता, मात्र त्याची रक्कम आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे, ते एक्सचेंज करून मिळणार नाहीत। या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून सूत्रांकडून सध्या ही माहिती मिळाली आहे। त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे। सहकारी बँकांवरील निर्बंध हटवले नाही तर बँका बंद करण्याचा इशारा सहकारी बँक असोसिएशनने दिलाय। सहकारी बँकांमधून काळ्याचं पांढरं करण्याची शक्यता बघता त्यावरती आधीच सरकारनं बंदी घातली आहे। आरबीआयकडून नियमित रोकडीचा पुरवठा देखील होत नाही, त्यामुळे खातेदारांना त्यांचे पैसे देणंही मुश्किल झालंय। अशा अवस्थेत सहकारी बँकांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय। ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांचं जाळं मोठं आहे, त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी तरी सहकारी बँकांवरील हे निर्बंध हटवावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्या पिटिशनच्या माध्यमातून जर आम्हाला बँकिंग लायसन आहे तर बँकिंग करण्याची परवानगी हवी। जर छोट्या आमच्या खातेदारांना आमच्या सभासदांना जर पैसे घ्यायला अलाउड आहे आणि आम्ही त्यांची शिखर बँक असून आम्हालाच अलाउड नाही, तर ते चुकीचं त्या ठिकाणी होईल आणि त्यामुळं सर्वसामान्य माणूस त्याच्यात भरडला जातोय। उमरग्यामध्ये लोकमंगल ग्रुपची जी 91 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती त्यात अनियमितता असल्याची स्पष्ट कबुली सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे। तर त्याबद्दल असलेली शिक्षाही आपण भोगायला तयार असल्याचं देशमुख म्हणाले। 16 नोव्हेंबरला उमरग्यात पोलिसांनी लोकमंगलची 91 लाखांची रोकड जप्त केली होती, ज्यात सगळ्या नोटा या 1000 आणि 500च्या होत्या। शिवाय विशेष म्हणजे ही रोकड लोकमंगलमधून 5 तारखेला काढण्यात आली होती, त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही रोकड पुन्हा बँकेत जमा करणं गरजेचं होतं। मात्र तसं न करता ही रोकड ऊसतोड कामगारांना वाटण्यासाठी नेली जात असल्याचा दावा त्यावेळेस लोकमंगलनं केला होता। राजकारणातून मी व्यवसाय करत नाही, परंतु व्यवसायातून राजकारणात यायला आणि त्यामुळे व्यवसायातले सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि व्यवसाय करत असताना कुठलंही काम करत असताना चुकीचं होणार नाही, परंतु अनियमितता नक्की होत असेल। काही वेळा चुकीचं अनियमितता झाली असेल, म्हणजे अनेक गोष्टीच्या अनियमितता होत असेल, पण अनियमिततेला काय शासन आहे ते मी भोगायला तयार आहे। पद्धतीनं मंत्रिपदाचा गैरवापर या ठिकाणी स्वतःची संपत्ती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं जर या ठिकाणी सहकार मंत्री काम करत असतील तर याची दखल स्वतः निवडणूक आयोगानेच घेतली पाहिजे आणि याबाबत तक्रारी सुद्धा निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत। तर त्यांचे पैसे आहेत आणि ते निवडणुकीच्या संदर्भात लावले गेले असतील तर त्यामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा लागेल, हे आम्ही दोन्ही पक्षाची मागणी आम्ही त्यावेळेस करू। नागपूरमध्ये स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याचा काम करत असताना मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे। RV राजेश असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। ते स्टेट बँकेच्या नागपूरमधील अंबाझरी शाखेत कस्टमर असिस्टंट म्हणून काम करत होते। त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। गेल्या आठवड्याभरात मात्र राज्यामध्ये अशा पद्धतीनं 5 जणांचा मृत्यू झालाय। यात मुंबई, भाईंदर आणि नांदेडमध्ये रांगेत 3 ज्येष्ठ नागरिकांचा जीव गेला होता, तर राजगुरुनगरमध्ये एका बँक कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता। एटीएम बाहेर लागलेल्या रांगांपासून लोकांना सुटका मिळण्यासाठी आता सरकारनं आणखी एक उपाययोजना केली आहे। आता सर्वसामान्यांना पेट्रोल पंपावरही नोटा काढता येतील। तुर्तास SBIच्या POS मशीन असलेल्या पेट्रोल पंपावरती ही सुविधा सुरू झाली आहे। अकोल्याच्या अकोटमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। डेबिट कार्डद्वारे लोकांना 2000 तर क्रेडिट कार्डद्वारे 2500 रुपये काढता येतील। एका पेट्रोल पंपाला दिवसाला 1 लाख रुपये दिले जातील, म्हणजेच एका पेट्रोल पंपावरून दर दिवशी 50 नागरिकांना पैसे मिळू शकतील। पैसे मिळाल्यावर आम्हाला चांगलं वाटलं, तसा त्रास कमी झाला। इकडे तिकडे आल्यापेक्षा हे म्हणतात 500ची नोट द्या, आता 500ची नोट आणता कुठून?
हां आम्हाला बरं वाटलं, हातावात कॅश पैसे मिळाले. नोटाबंदीनंतर घराच्या किमती घसरणार की नाही या प्रश्नावरती रिअल इस्टेट क्षेत्रात आता खलबतं सुरू झाली आहेत. कारण नोटाबंदीच्या निर्णयानंतर मुंबईतली घर खरेदी मंदावल्याचं चित्र बघायला मिळत आहे. तर घराचे दाम जैसे थेच राहणार असल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांची प्रमुख संघटना असलेल्या क्रेडाईनं केलाय. दरम्यान नोटाबंदीमुळे बँकांमधला कॅश फ्लो वाढलेला आहे. परिणामी गृहकर्जाचे व्याजदर कमी होतील, मात्र घरांच्या मूळ किमतींवरती कोणताही परिणाम होणार नसल्याचं क्रेडाईकडून स्पष्ट करण्यात आलंय. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर सर्वाधिक फटका रिअल इस्टेट क्षेत्राला बसलाय. नाशकात गेल्या 10 दिवसात जमीन अथवा फ्लॅट विक्रीचे व्यवहार 75 ते 80% घटल्याची माहिती सरकारी कार्यालयांनी दिली आहे. नोटाबंदीचा प्रभाव पुढचे 6 महिने तरी या क्षेत्रावरती दिसून येईल असा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. जागेंचे जे दर आणि म्हणजे रेडी रेकनर शासनाची जी व्हॅल्यू आणि रेडी रेकनर प्रत्यक्षात विक्रीची व्हॅल्यू याच्यामध्ये एक मोठी तफावत होती आणि ही तफावत चलनात असलेल्या कॅशद्वारे भरल्या जात होती आणि ती कॅश जनरेट व्हायलाच मुळात 6-8 महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. नवी मुंबईमधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ ग्राहक काल आलेच नाहीत. त्यामुळे 50% भाजीमाल पडून होता. गेल्या 2 दिवसांपासून ही परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. चलनातून 500 आणि 1000च्या नोटा घेणं बंद झाल्यानं सुट्टे पैसे मिळण्याचे झालेत. एपीएमसी मार्केटचा व्यापार हा 80 ते 90% रोखीवरती चालतो. दररोज लाखोंची उलाढाल या भाजीपाला मार्केटमध्ये होते. मात्र आता किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहकांकडून सुट्टे पैसे मिळत नाहीयेत. त्यामुळे पुढे घाऊक व्यापाऱ्यांना पैसे मिळत नसल्यानं मार्केट चांगलंच मंदावलंय. एसबीआयनं उद्योगपती विजय माल्याचं 1200 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. मी तर एक गरीब माणूस असून सफाई कामगार आहे, त्यामुळे माझंही कर्ज याच धोरणानुसार माफ करा अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत काम करणाऱ्या भाऊराव सीताराम सोनवणे यांनी केली आहे. देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियानं मद्यसम्राट विजय माल्या याचं 1201 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलंय. भाऊराव सोनवणे यांनी आपल्या मुलाच्या आजारपणासाठी 1.5 लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं. 3 वर्ष मुदतीसाठी हे कर्ज माफ करावं अशी मागणी आता त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन 10 दिवस झाल्यानंतर देखील बँकांसमोरच्या रांगा काही थांबायला तयार नाही आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात एटीएम आणि बँकांसमोर पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा बघायला मिळतात. त्यामुळे बँकांसमोरील ह्या रांगा कधी कमी होणार असा प्रश्न विचारला जातोय. लोकांकडे किरकोळ खर्च करण्यासाठी पैसे नाही, त्यामुळे सध्या चांगलेच हाल होत आहेत. आता ही कोंडी फोडण्यासाठी सरकार अजून काय पावलं उचलतं ते बघावं लागेल. नोटाबंदीच्या निर्णयाला 10 दिवस उलटले तरी परिस्थितीत फारसा बदल झालेला नाहीये. नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेरच्या रांगा देखील कमी होत नाहीयेत. या पार्श्वभूमीवरती नागपुरात केलेल्या एका सर्व्हेत 62.67% लोकांनी या नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन दिलंय. तर 36.6% लोकांना हा निर्णय पटलेला नाहीये. तर 1.5% लोकांना याबाबत काहीच मत मांडता आलेलं नाही. नागपुरातल्या तिरपुणे समाजकार्य महाविद्यालयानं केलेल्या सर्व्हेतून ही आकडेवारी आता समोर आली आहे. नागपूरच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जाऊन जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेमधून करण्यात आला आहे. पुणे, सांगली, सातारा, गोंदिया, नांदेड, यवतमाळ, जळगाव या मतदारसंघातील विधान परिषदेसाठी आज मतदान होणार आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. पुण्यासह सर्व ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्याचा फायदा सेना भाजपला होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सातारा, सांगली विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती उमेदवारांनी आपापल्या मतदारांना सुरक्षित ठिकाणी नेणं पसंत केलंय. गोव्याच्या टूरवरती या नगरसेवकाने केलेली मौजमस्ती त्याच्या जीवावरती उठल्याचंही कळतंय. अतिमद्यप्राशनामुळे या महाशयांचं लिव्हर फेल झालंय आणि त्यांना पणजीतल्या रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आलंय. निवडणुका आहेत, संबंधित नगरसेवक मतदान करू शकणार की नाहीत या चिंतेने उमेदवार मात्र आता त्रस्त आहेत. आणि आताच एक महत्त्वाची बातमी हाती येते. शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास सांगलीमध्ये 19 लाखाची रोकड पकडलेली आहे. पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका दुचाकी चालकाकडे ही रोकड सापडलेली आहे. कुलदीप माने आमचे सांगलीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. कुलदीप, काय तपशील?
रेश्मा, साधारण मध्यरात्रीच्या सुमारासची ही सांगली शहर पोलिसांची कारवाई आहे. पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका दुचाकी चालकाकडे हाफिज शेख असं त्याचं नाव समजते, जवळपास 19 लाखाची रक्कम त्याच्याकडे सापडली. त्याला त्याच्या पल्सर गाडीसह रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या नोटा बदलीसाठी तो माधवनगरकडे चाललेला असल्याचं पोलिसांची सध्या आता माहिती मिळते. त्यामुळं एकूणच मागील 2-3 दिवसांमध्ये सापडलेली मोठी रक्कम आणि त्याचा या नोटांची बदलीची असलेली कारणं यामुळे एकूणच सांगली पोलीस दलामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ माजली. निश्चित कुलदीप, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्त्यास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. दारू बाळगण्याचा परवाना असलेल्यांना आता महिन्यातून फक्त 2च बाटल्या बाळगता येतील. अण्णा हजारेंच्या सूचनेनंतर सरकार हा निर्णय घेणार आहे. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडलं जाईल. अवैध दारू विक्री विरोधातील कायद्याचा मसुदा तयार होतोय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत अनेक सूचना केल्या आहेत. या मसुद्याबाबत चर्चा करण्यासाठी व्ही राधा राळेगण सिद्धीत आलेल्या होत्या. पूर्वी दारू पिणाऱ्या परवानाधारकास महिन्याला दारूच्या 12 बाटल्या बाळगण्याची परवानगी होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाल्याचं कळल्यापासून त्यांना किडनी दान करण्यासाठी लोकांची रांग लागली आहे. यवतमाळच्या गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या 64 वर्षीय वसंतरावांनी सुषमा स्वराज यांना किडनी देण्याचा निर्णय घेतलाय. तसं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी आणि यवतमाळ भाजप अध्यक्षांना लिहिलेलं आहे. त्यांच्या या निर्णयात कुटुंबाचीही साथ असल्याचं ते सांगतायत. बाभुळगावच्या भूमी अभिलेखन विभागातून वरिष्ठ लिपिक पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी देहदानाचा संकल्प केलाय. अनेक वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या कोल्ड प्ले बँडचा कार्यक्रम आज मुंबईत होणार आहे. ग्लोबल सिटीझन्सच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आज मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये 8 तास कोल्ड प्ले बँडची मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, AR रहमान, रणवीर सिंग, कॅटरीना कैफ, विद्या बालन, लिएंडर पेस तसंच साक्षी मलिक यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतील. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. यानंतरची बातमी बीडमधून. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना MBAच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलंय. बीड शहरातल्या मिलिया शाळेत आदित्य यांची MBAची परीक्षा सुरू होती. त्यावेळी त्यांना कॉपी करताना परीक्षा केंद्राचे सहकेंद्र प्रमुख प्राध्यापक दादासाहेब जोगदंड यांनी रंगेहात पकडलंय. विशेष म्हणजे एकदा तंबी दिल्यानंतर देखील आदित्य यांनी पुन्हा कॉपी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नाशकातल्या आणखी एका कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. कैलास मुदलियारवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंचवटी पोलिसांनी कैलाश मुदलियार यांच्या घराची झडती देखील घेतली. कैलास मुदलियार एकेकाळी छगन भुजबळांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. कैलास मुदलियार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.